काही लोकांच्या जीवनात संकट आल्यानंतर सोडून दिली त्यांनी देवाला. हालेलुया. सोडून दिलं सेवा, देवाच्या सेवकाला. पण जे लोक धैर्य धरून देवाची सेवा कार्य या ठिकाणी करत आहे ते अजून प्रभूच्या राज्यामध्ये वाढत वाढत चाललेले आहे. जेवढा तुम्ही त्रासातून जाल, छळातून जाल, हा सुवार्त्याचा प्रकाश आहे. तुमच्यामध्ये अजून देवाचं सामर्थ्य ठासून ठास भरलं जाईल. तुम्ही घाबरणार नाही. अजून तुम्ही ताकदवान होणार. आत्मिक जीवनात अजून बलवान होणार. अजून देवाला तुम्ही जवळून पाहणार. अजून पवित्र शास्त्रातून वाचल्याप्रमाणे रेमा गोष्टी वचन तुम्हाला आध्यात्मिकरित्या प्रगट होणार. वचनाचा एक 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 अर्थ तुम्हाला समजायला लागेल. इतकं महत्वाचं ही आहे येशू मसीह की. म्हणून देवाने तुम्हाला सेवा दिलेली आहे. या जगामध्ये सेवा कार्य करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा. माणसाने मला सेवा कार्य दिले नाही, सरपंचाने दिले नाही, आमदारांनी दिले नाही, खासदारांनी मला दिले नाही, किंवा गावातल्या लोकांनी मला दिलेले नाही सेवा कार्य. कुठल्या गुरूंनी मला सेवा कार्य दिलेले नाही. ही सेवा कार्य मला पवित्र आत्म्याने दिलेली आहे. आणि पवित्र आत्मा माझा गुरु आहे. जर त्यांनी मला ही सेवा कार्य दिलेली आहे, येशूने माझ्यावरती दया केलेली आहे, तर या सेवेमध्ये कोणत्याही प्रसंगाला मला तोंड द्यायची वेळ आली तरी मी धैर्य सोडणार नाही. माझी चिगाटी सोडणार नाही. माझी सेवा कार्य सोडणार नाही. जग काही करू द्या, माझ्या किती विरोधात माझे प्लॅन करू द्या, योजना करू द्या माझ्या घराच्या विरोधात, पण मला सेवा सोडायची नाही. कारण त्याच्या सेवेत त्यांनी मला विश्वासू म्हणून ठेवलेला आहे. आणि विश्वासू म्हणून जर तुम्ही ठेवलं आहे तर आम्ही मंडळीमध्ये विश्वासू म्हणून सेवा कार्य करतो. कुणी देतय म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी पगार देतय म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी सोनं नाणं देतं म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी एखादं घर घेऊन देतं म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी एखादी गाडी घेऊन देतं म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी आमचं घर परिवार कुटुंब राशन लागतं महिन्याला ते देते म्हणून सेवा कार्य करत नाही. कुणी कपडे लत्ता देतं म्हणून आम्ही सेवा कार्य करत नाही. तर प्रभूने आम्हाला ही सेवा दिली म्हणून आम्ही सेवा कार्य करतो. लोक देव अगर नाही देव, ज्याने आम्हाला सेवा दिली तो देव आम्हाला पुरवठा करतो. म्हणाल का आमेन? सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे.